आरक्षण लावून घ्यायचंय. आजच्या दिवसात आपल्याला फायनलचे सामने सुद्धा खेळवायचे आहेत. तर दोन्ही संघ चांगल्या प्रकारे संघर्ष बंगलापारा आणि भाताने वडा भाताने वडाकडून संघाकडून दोन सलामीवीर रुपेश आणि दीपक मागच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी केली होती ती दीपक याने. संघर्ष बंगलापाडा या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो हर्षद. चांगल्या प्रकारे खेळून काढला चेंडू आणि सीमापार षटकार. ते आजच्या दिवसामध्ये दीपक याची पहिल्याच चेंडूवर घनाघाती प्रहार आणि सीमापार षटकार. चांगल्या प्रकारे इन्फॉर्म झालाय तो दीपक. पुन्हा एकदा स्लो टाकलेला चेंडू कुठल्या प्रकारे समजला नाही फलंदाजाला. थोडासा टॉप एज लागला होता परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून झेल सुटलेला आहे. एक चांगल्या प्रकारे गोलंदाजी होती न्यू संघर्ष बंगलापाडा या संघाकडून. चांगला गोलंदाज आहे तो हर्षद. रवी भगत यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. रवी भगत. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला चेंडू फक्त टॅप केला आणि सीमापार चौकार. चांगला प्लॅनिंग उतरलाय तो गावदेव स्पोर्ट भाताने पाडा संघ. पण चांगल्या प्रकारे फलंदाजी होते गावदेव स्पोर्ट भाताना पाडा संघाकडून. पुन्हा एकदा दीपक चांगल्या प्रकारे खेळून काढला परंतु झेल बाद. चांगली गोलंदाजी होते हर्षद याच्याकडून या षटकात. 11. एक चांगला अनुभवी खेळाडू या संघाचा. एक आयकॉन खेळाडू चांगल्या प्रकारे सातत्याने खेळी केली जाते ती रुपेश याच्याकडून. चांगली गोलंदाजी सुद्धा झाले संघर्ष बंगलावाडा हर्षद याच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा स्लोअर चेंडू टाकला होता, परंतु चांगल्या प्रकारे हुक शॉट केला आणि सीमावार षटकार. 7 वेळी रुपेश पहिल्याच चेंडूवर षटकार. अगोदर जो होता एक आयकॉन खेळाडू आहे रुपेश पागी. पुन्हा एकदा शॉर्टअप चेंडू होता, कुठल्या प्रकारे त्याचा फायदा घेता आला नाही आणि थोडासा चेंडू वरती आल्यामुळे झेल बाद. फलंदाजी सुद्धा झाले, परंतु गावदेव भाताना स्फोट या संघाच्या 3 विकेट गेलेल्या आहेत. आता हर्षद याची जागा घेण्यासाठी आलाय तो न्यू गोलंदाज पूर्वेश तांबडे. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे, चांगली गोलंदाजी होते सातत्याने पूर्वेश याच्याकडून. आजच्या दिवसामध्ये इन्फॉर्म आहे तो दीपक. चांगल्या प्रकारे सकाळपासून चांगली फलंदाजी होते दीपक याची. गोलंदाज सुद्धा चांगला आहे, फलंदाज सुद्धा चांगला आहे. बघूया दुसऱ्या षटकातील पहिलाच चेंडू. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते. जॉकलिनचा चेंडू होता. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला, थोडस गचार क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण. चांगली व्हाईट फ्रेश गोलंदाजी होते, चांगली फलंदाजी सुद्धा होते रुपेश सॉरी दीपक याच्या कडून. रवी भगत यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेने चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. एकच धाव समाधान म्हणावं लागते ते दीपक याला. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू टाकला, कुठल्या प्रकारे अक्षयाला चेंडू समजला नाही आणि या ठिकाणी धावचित झालेला आहे अक्षय. चांगली गोलंदाजी होते सातत्याने पूर्वेशाची. ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच संदीप खराडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. खिराडे मोस्ट वेलकम. एक चांगली सातत्याने फलंदाजी दीपक याच्याकडे होते, चांगली गोलंदाजी होते. पहिला चेंडू फास्ट टाकला, थोडासा दुसरा चेंडू स्लोअर केला. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, कुठल्या प्रकारे फलंदाजाला मारा करू दिला जात नाही. चांगली गोलंदाजी सातत्याने पुरुष याच्याकडून. कमबॅक तर केलंय नु संघर्ष बंगलावाडा या संघाकडून. स्ट्राईकवर आहे तो दीपक. या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. क्या बात आहे. कुठल्या प्रकारे फलंदाजाला समजला नाही चेंडू. खूपच चांगली गोलंदाजी सातत्याने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती
गावदेवी स्पोर्ट भातानापाडा या संघाची 21-21. आणि अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने आपण पाहत आहात वाघोबा स्पोर्ट्सचा आयोजित उजव्या बंधारा चषक अतिशय चांगल्या पद्धतीने आजचा शेवटचा दिवस आहे. तिथं नुकताच आपण आपण ऐकला जबरदस्त आवाज शरदजी गवारी आणि सतोज झरपाले चा आवाज गोड येतून व्यक्तिमत्वांचा महत्वाचा आवाज आपण ऐकला. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात सर्वांचं सरशी स्वागत करतोय. अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने 2 षटकं तर हाताळलेत. इथून मात्र शेवटचं षटक अजूनही शेष आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज कल्पेश याला आणलं जातंय. पाहू शकताय पुन्हा एकदा पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. यावेळेस चांगला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न तर झालाय. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षण होईल. परंतु क्षेत्ररक्षणामार्फत थोडीशी गफलत पाहायला भेटली मैदानाच्या आतमध्ये. या 2 धावा स्वतःकडे स्ट्राईक ठेवले मिस्टर कपिल याने. माफ करा दीपक याने. अगदी जबरदस्त फटका तर होता, परंतु क्षेत्ररक्षणाबाबतीत थोडीशी गफलत पाहायला भेटली आणि गफलतीचं उत्तर अर्थातच 2 धावा स्कोर कार्डवरती जॉईन झाल्यात. स्कोर कार्ड एकंदरीत 23 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 23 ऑन दी बोर्ड लावून जागले जातात. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत धावींच्या बाबतीमध्ये अ, गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा हा संघ जाऊन पोहोचलाय. इथून उर्वरित काही चेंडू आहेत. त्या चेंडूवरती मोठे फटके हे मारावेच लागतील. पुन्हा एकदा आखूड पेचिलेत आणि हा ट्रॅकरला मैदानाच्या आतमध्ये तारा नाही. अर्थातच कडक आणि बेधडक 6 षटकार. तर फायनलचा दिवस आहे आणि फायनलच्या दिवसामध्ये वेलात वेल काढून अगदी मान्यवर पाहुण्यांचं आगमन झालंय. त्यांचं सर्वप्रथम या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस कडक आणि पुन्हा एकदा बेधडक 6 वाघाची दाढ 6 षटकार. डीजे गोड व्यक्तिमत्व उपस्थित झाले तर आदरणीय आणि सन्मान्य विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत गणेशपुरी सरपंच साहेब संदीपजी हिराडे साहेब हे उपस्थित झाले. त्यांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच या क्रीडा नगरीमध्ये आस्वाद घेत असताना पाहायला भेटले. अगदी या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि अजून गोड व्यक्तिमत्व उपस्थित झाले आहेत. आदरणीय आणि सन्मान्य अनंताजी शेलार. नक्कीच नक्कीच उपतालुका प्रमुख शिवसेना बाळासाहेब ठाकरे. नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने हे देखील गोड व्यक्तिमत्व आहेत. आदरणीय आणि सन्मान्य अनंतजी शेलार. अगदी जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. नो डाऊट अजून व्यक्तिमत्व गोड व्यक्तिमत्व अजूनही उपस्थित आहेत. सुनीलजी कांबडी नक्कीच महसूल सेवक यांचं नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने सर्व पाहुणे उपस्थित झालेत आणि अगदी चांगल्या प्रत्येकाच्या
वैयक्तिक क्षेत्रात कार्य करीत आहेत. जबरदस्त पद्धतीने निरुद्ध घला हे देखील उपस्थित झालेत. निरुद्धजी घला नक्कीच सामाजिक कार्यकर्ता नक्कीच मी आताच म्हटलं, की वैयक्तिक प्रत्येकाचं क्षेत्र आहे आणि प्रत्येकाच्या क्षेत्रात अगदी खूप कालापासून रुजू आहेत. अगदी हे होते गोड व्यक्तिमत्व आजच्या दिवसामध्ये उपस्थित झाले. तर त्यांचं देखील या क्रीडनकमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी सांगायचं झालं तर आज फायनलचा दिवस आहे आणि फायनलच्या दिवसामध्ये जबरदस्त मॅच पाहायला भेटतील. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली आतापर्यंत. फलंदाजी देखील तेवढ्या ताकदीची राहिले. स्कोर कार्ड एकंदरीत 40 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड वन बाउन्स क्षेत्ररक्षण होईल. गिरीश आहे तिकडे. यावेळेस हो मैदानाच्या आतमध्ये थोडस लक फॅक्टर गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाड्या काढायला लागलाय. या वेळेला अगदी या 2 धावा पूर्ण होतील. दुहेरी स्कोर कार्ड 42 42 उंपाड लागले जाते. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत स्कोर कार्ड आपण पाहू शकताय. अगदी हर्षद होते त्यानंतर पूर्वेश होते. दोन्ही गोलंदाजांवर उडून पडले फलंदाज आणि त्यानंतर कल्पेश तिसरं षटक मार्गस्थ आहे. अगदी जबरदस्त फलंदाजी राहिली आतापर्यंत. पुन्हा एकदा यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉल वसूल. हा हा 6 शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे या षटकामधला. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने लॉंग लेग रिझन मध्ये चेंडू टॅबल झाला. एक धाव पूर्ण झाले. दुसरा धावचा प्रयत्न आहे. दुसरी धाव पूर्ण होईल का? परंतु इथे पूर्ण विराम लागेल. तो मात्र दीपक याच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. झाला एक इनिंगचा खेळ समाप्त आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड अगदी एकंदरीत 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अर्थातच 50 धावा अगदी आजच्या दिवसातली सर्वाधिक धावसंख्या अर्थातच 50 धावेचं टोटल ठेवलंय. अगदी गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा 51-17 या संघाने न्यू संघर्ष बंगलापाडा या संघासमोर. इथपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. ऐकत राहा, पाहत राहा. वाघोबा स्पोर्ट्स आयोजित उसगा बंधारा चषक. धन्यवाद. नक्कीच पंचांना विनंती असेल की सामन्याला थोडीशी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. गावदेवी भातानेपाडा संघ आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनलचे सामने हे खेळवायचे आहेत. त्याच कारणास्तव आपण थोडीशी उसरण्याने चाललोय. अगदी सांगायचं झालं तर वेळ महत्वाची आहे आणि वेळेला महत्व द्या. अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने एक इनिंगचा खेळ झालाय समाप्त.
एक इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड एकंदरीत अगदी 50 याकडे वरती नेऊन ठेवलाय. अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने स्कोर कार्ड 50 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलाय. 50 धावेचं टार्गेट हे समोर आहे. अ, संघ न्यू संघर्ष बंगलापाडा. अगदी जबरदस्त पद्धतीने हा मॅच मध्ये मजा येईल नो डाऊट. गिरीश आहेत, पूर्वेश आहेत, त्यानंतर हर्षद आहेत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग लाईन आहे. नो डाऊट. हे बॅटल रंगताना दिसेल आपल्याला. अ, 50 धावा जरी असल्या तरी सुद्धा न्यू संघर्ष बंगलापाडा नक्कीच अगदी सांगायचं झालं तर संघर्ष बंगलापाडा अर्थातच संघर्षच आहे त्यांच्या नावामध्ये. अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने म्हणून आपण म्हणतोय की संघर्ष में कोई बिखर जाता है तो संघर्ष में कोई निखर जाता है. नक्कीच संघर्षामध्ये वाट शोधणं एवढीच महत्वाची गोष्ट आहे. अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने ही वाट शोधावी लागेल न्यू संघर्ष बंगलापाडा संघाला. इथून येणारी 3 षटकं असतील. 3 षटकागणिक अगदी 50 धावा ह्या कराव्याच लागतील. गिरीश आहेत आणि हर्षद सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अगदी गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज कपिल याला पाहू शकताय. नो डाऊट चांगले प्लेयर आहेत आणि चांगल्या प्लेयर हा भेटेल आपल्याला रंगताना पाहायला भेटेल. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज सुसज्जित कपिल. यावेळेस चांगला फटका. हो हो मस्त गळा दस्तक. चेंडू चाललाय 6 धावेकरिता षटकार. शेहवाग च्या बॅट्समन हा षटकार. जेव्हा जेव्हा इंडिया टीम खेळत असते नक्कीच तेव्हा तेव्हा वीरेंद्र सेहवाग यांच्या बॅट्समन आपण अशा पद्धतीचा फटका पाहत होतो. आणि अगदी त्याच पद्धतीने मी तर म्हणेन वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईलने गिरीश याच्या बॅट्समध्ये षटकार पाहायला भेटलाय. अगदी जबरदस्त 6 धावा. जर ट्राय केला असतं तर नो डाऊट क्षेत्ररक्षण झालं असतं. परंतु 6 धावा महत्वाच्या 6 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरून 6 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती सज्ज होईल मिस्टर गिरीश. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुसज्जित झालाय कपिल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय अॅक्रोस पद्धतीने. परंतु चेंडू चाललाय हवाई सफर विदाउट तिकीट यात्रा 6 षटकार. जसं जसं दुपारचं सत्र आलंय तसं तसं या खेळपट्टीवरती अतिशय अगदी मजा यायला लागले. यावेळेस पुन्हा एकदा लगेच दिशेने या पट्टीमध्ये ताकद आहे. अर्थातच चेंडू चाललाय पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार. नक्कीच कॅश प्राइज देखील लागलं जातंय गिरीश याला. अतिशय अगदी ₹200 कॅश प्राइज. अनंताजी शेलार नक्कीच गोड व्यक्तिमत्व. या गोड गोड व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ₹200 कॅश प्राइज हॅट्रिक साध्य केली जाते. अगदी इरादे आहेत ना ते स्पष्ट केलेत. जबरदस्त पद्धतीने फलंदाजी. भले मी आताच म्हटलं होतं 50 धावा असल्या तरी मी घाबरणारा नाही. असंच मैदानाच्या आतमध्ये दर्शवलंय. गिरीश याच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता. परंतु क्षेत्ररक्षक आहेत तैनात. इथे मात्र विकेटचं पतन. बिग बॅटर इज गॉन.
धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अगदी विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर पूर्वेश याला पाहू शकताय. पूर्वेश देखील एक पोटेन्शियल असलेला खेळाडू आहे, नो डाऊट. एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे या वसाहत वस्ती क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. अगदी जबरदस्त कामगिरी राहते प्रत्येक वेळी न्यू संघर्ष बंगला पाडा संघाची. अतिशय अगदी सांगायचं झालं तर गिरीशचा खेळ आपण पाहिला. अगदी 3 षटकार त्याच्या बॅट्समधनं पाहायला भेटले. परंतु कुठेतरी थांबवण्याचं काम केलं कपिल याच्या माध्यमातून. विकेटचं पतन आपल्याला पाहायला भेटलं. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज सुसज्जित होईल कपिल. यावेळेस पुन्हा एकदा घुटना टेकवलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल. अक्षय आले तिथपर्यंत धावत उचलून फील्ड करतील. इथपर्यंत या 2 धावा सहज रीतीने पूर्ण होतील. अतिशय चांगला फटका तर होता. नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला. या 2 धावा अर्जित केल्या जातील स्कोर कार्ड वरती. एकंदरीत धावगती आहे ना ती आतापर्यंत 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. 20 धावा ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत धावा या झाल्यात. या षटकामध्ये 20 धावा. अगदी शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष आहे या षटकामधला. यावेळेस चांगला फटका इनफिल्डच्या वर याला म्हणतात चिरपाणी फटका. झलपे नमक छिडकने वाला फटका. जबरदस्त फटका. हा स्ट्रोक 3 षटकार लागल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती अतिशय पोटेन्शियल असलेल्या खेळाडूच्या बॅट्समन अगदी मी सकाळपासून समालोचन करत आहे आणि अगदी त्या दिशेने एकही खेळाडूने चौकार मारला नव्हता. परंतु पूर्वेश याच्या माध्यमातून तो चौकार याला म्हणतात चिरपाट फटका. क्लासिकल ड्राईव्ह पाहायला भेटली. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळेस पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका चाललाय की काय? ओहो मस्त गला दस्तक. पुन्हा एकदा 6 षटकार. है वो सिर्फ अपने टीम की जरूरत देखता है. अशी पद्धतीची फलंदाजी अतिशय अगदी पूर्वेश असेल, हर्षद असेल दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला भेटले. अगदी इथून मात्र जबरदस्त काम झालंय. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज विशाल. यावेळेस हेलिकॉप्टर चालू होणार इंटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. पुन्हा एकदा 4 धावा. चौकार. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होती की 50 धावा आहेत. परंतु जबरदस्त काम. यावेळी चांगला स्ट्रोक एकदा पूर्ण झाले दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल. आउट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झालाय. तिथपर्यंत फंबलिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटले. अर्थातच 2 धावा या स्कोर कार्ड वरती जॉईन केल्या जातील. स्कोर कार्ड एकंदरीत आतापर्यंत 36 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. 36 ऑन दी बोर्ड लागले जातात. 36 धावा. इथून मात्र विशाल याला चांगले चेंडू हाताळावे लागतील. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने परंतु फटका बसलाय. सकाळी ट्विस्ट. ओहो! मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? एका एंडने गावदेवी भाताना पाडा संघ प्रयत्न तर करतोय. परंतु ज्या चुक्या ही चुकी खूप महागात पडणार आहे नो डाऊट. अगदी ही कॅच सोडली की मॅच सोडले हे दर्शवणार आहे. थोड्याच वेळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने एक डाव अर्जित केले स्कोर कार्ड स्कोर कार्ड एकंदरीत 37 अंकावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवरती गोलंदाज सुसज्जित होईल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक अक्षय आहेत. नो डाऊट एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याची ओळख आहे. एक चांगला गुड कॅच कॅरी केलाय. विकेटचं पतन. बॅक टू द आउट पूर्वेश.
पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अगदी अगदी 7 चेंडू आणि एक 13 धावेची आवश्यकता. म्हणजे जबरदस्त पद्धतीने मी आताच म्हटलं होतं, की अगदी हे बॅटल रंगलंय. अगदी जबरदस्त पद्धतीने आणि बॅटल रंगलंय हेच महत्वाचं आहे. नक्की जबरदस्त पद्धतीने. हर कामयाबी पे तुम्हारा नाम होगा, तुम्हारे हर कदम पे दुनिया का सलाम होगा. डटकर करना सामना इन मुश्किलों का. एक दिन ये वक्त भी तुम्हारा गुलाम होगा. नक्कीच वेळेला जर झुकवायचं असेल, तर प्रयत्न हे करावेच लागतील. मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू 13 ची आवश्यकता. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे या मॅचमध्ये. यावेळेस ओहो! पूर्णपणे बॉडी लाईनला हा चेंडू आदळलाय. अर्थातच निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड एकंदरीत 37 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. तिथपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. कम ऑन डीजे. सामना पाहिलाय मैदानाच्या आतमध्ये. अगदी जबरदस्त पद्धतीने हे बॅटल रंगलं हे तेवढंच महत्वाचं आहे. अगदी जबरदस्त पद्धतीने यथोचित मान आणि सन्मान हा आपण करून घेणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये आपण यथोचित मान आणि सन्मान हे करणार आहोत. गोड व्यक्तिमत्व उपस्थित झालेत. त्यांचा देखील मान आणि सन्मान आपण करून घेणार आहोत. 6 चेंडू आहेत. 6 चेंडूमध्ये एक 13 ची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हे बॅटल रंगलंय. हे तेवढंच महत्वाचं. जबरदस्त मॅच. दुसरा गोलंदाज कोण आणला जातोय याच्याकडे संपूर्ण लक्ष असेल आणि कुठल्या गोलंदाजावर विश्वास दर्शवतील. गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा 51-17 हा संघ. अगदी पाहू शकताय जबरदस्त पद्धतीने उमेश या गोलंदाजाला सुसज्जित केलं जात आहे गोलंदाजीच्या मार्क वरती. इथून मात्र येणारे 6 चेंडू आहेत. 6 चेंडू आणि एक 13 ची आवश्यकता आहे. अगदी जबरदस्त मॅच. हा सामना जर आवडला असेल तर नो डाऊट एकदा टाळ्या झाल्याच पाहिजेत. चांगला मॅच झालाय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 13 ची आवश्यकता. यावेळेस अवय फ्रॉम द बॉडी अर्थातच लाईनच्या बाहेर हा चेंडू हाताळलाय. अगदी 6 चेंडू 12 धावा. बघा मित्रांनो 6 चेंडू 13 होत्या परंतु समीकरण मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू 12. अगदी हर्षद हा अजूनपर्यंत आहे नो डाऊट मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर इन देखील झालाय कल्पेश. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी फुल स्पोर्ट चेंडू झालाय पुन्हा एकदा सफर. 6 धावा. षटकार. नक्कीच प्रत्येक मनुष्याला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही. परंतु आपली इमेज, आपली ओळख बनवायला खूप काळ लागत असतो. आणि अगदी जबरदस्त पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये हर्षद याच्या माध्यमातनं षटकार पाहायला भेटलाय. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू आणि एक 6 ची आवश्यकता. अगदी जबरदस्त पद्धतीने 50 धावा झाल्या होत्या. परंतु हा फुलटो चेंडू यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने आहे क्षेत्ररक्षक. कहाणी में ट्विस्ट. विकेटचं बदल होईल का? यस. विकेटचं बदल.
अगदीच विकेटच्या पतनानंतर नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय समीर. अगदी हर्षद याने खूप चांगले एफर्ट लावले आणि संघ इथपर्यंत पोहोचवलाय. अगदी इथून जी जिम्मेदारी दिली ना ती पूर्णपणे समीर याच्यावरती आहे. अगदी 4 चेंडू 6 ची आवश्यकता. इथून मात्र चांगली माइंडसेट, मानसिकता दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. येणारे 4 चेंडू 4 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने ओहो स्वतःच्या फॉलो थ्रोवरती जबरदस्त आयटम लावलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय नो डाऊट. स्वतःच्या फॉलो थ्रोवरती अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण थोडंसं अवघड असतं. परंतु चांगला प्रयत्न उमेश याच्या माध्यमातून पाहायला भेटला. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत बॅटल हे रंगलंय आणि बॅटल रंगलंय हेच महत्वाचं आहे. मी आधीच म्हटलं होतं की एका एका एंडने गावदेवी स्पोर्ट्स भाताने पाडा 51-17 हा संघ आहे. तर एका एंडने नो डाऊट ज्या संघामध्ये संघर्ष आहे. जो संघर्ष बंगलापाडा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू असतील 3 चेंडू नाही का 5 ची आवश्यकता. यावेळेस थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय. अर्थातच लाईनच्या बाहेर. अगदी अजून एक कहाणी ट्विस्ट. जबरदस्त मॅच. सामना रंगलाय नो डाऊट. रोमांचक आणि उत्साहर्षक जबरदस्त सामना. अगदी उसगा बंधाराचे हे मैदान नक्कीच ठाकरे मैदान आणि अतिशय अगदी चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा वाघोबा स्पोर्ट्स आयोजित उसगा बंधारा चषक. जबरदस्त सामना. येणारे 3 चेंडू असतील 3 चेंडू आणि यावेळी चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा लोंगण क्षेत्रामध्ये गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय पुन्हा एकदा गपलत. यावेळेस ज्या छोट्या छोट्या चुक्या आहेत ना अगदी जबरदस्त मॅच पाहायला भेटले. 50 धावा झाली होत्या तरी सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने हा सामना रंगलाय. ज्या चुक्या झाल्या तर छोट्या मोठ्या त्या चुक्या खूप शेवटच्या सामन्यापर्यंत शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत घेऊन आल्या त्या सामन्याला. अतिशय अगदी उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनपर्यंत आणि धावसंख्येची गरज अगदी 2 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता असेल. इथून मात्र जबरदस्त मॅच अगदी काटेकी टक्कर असाच म्हणावं लागेल. ते रुपेश पागे आहेत फील्ड सजवतात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहायचं झालं तर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. गल्ली रिझन मध्ये आहे. थर्ड मॅन मध्ये आहे. कॉर्पोरेट रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकता. 2 चेंडू 2 धावा. त्यावेळेस चांगला फटका आहे. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडलंय हो मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय पाहायचं आहे. पंचांनी पाहायचं आहे काय घडलंय. पंचांनी काय निर्णय देतील. अगदी 2 धावा रीतीने पार पडल्यात. अर्थातच वन झालाय संघ. न्यू संघर्ष बंगलापाडा. जबरदस्त मॅच. अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. जरी 50 धावा होत्या परंतु ज्या संघामध्ये संघर्ष नाव आहे तोच न्यू संघर्ष बंगलापाडा वन